रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे स्वागत प्रवटे ठाणे पश्चिम। आज परत चांगला विषय आहे। चांगला विषय म्हणजे मुलुंड लोकेशनला, मुलुंड स्टेशनपासून 10 मिनिटं अंतरावरती किंवा मुंबई नाशिक रोडला आनंदनगर टोल नाका क्रॉस झाल्यानंतर मुलुंड ईस्टला एक सेंटर पार्क नावाची एक बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये खरं 3 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट बाकी खूप मोठा नक्की आहे, कारण फ्लॅटच त्या पद्धतीचा आहे। कारण की जर तुम्ही फ्लॅट बघितला, इकडनं जर तुम्ही बघितलं तर ही पश्चिम दिशा आहे, इकडनं जर बघितलं तर ही पूर्व दिशा आहे। त्याच्यामुळे ह्या घरामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती घरामध्ये पूर्णपणे खेळती हवा आहे। कारण इकडनं खिडकी ओपन आहे, इकडनं पण तुमच्या खिडक्या ओपन असल्या कारणानं इथं सुंदर हवेचा हा फ्लॅट जर कोणी बघत असतील, प्रॉपर बाल्कनीचा दोन्ही साईडला बाल्कन्या बघत असतील, तर फर्निचर चांगल्या पद्धतीचं बघत असतील, त्या लोकांसाठी मला असं वाटतं खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट हा नक्की असू शकतो। विशेष म्हणजे या घराच्या बाहेर पडताना हा ईस्टला आहे, म्हणजे तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला ईस्ट आहे, पलीकडल्या साईडला वेस्ट आहे। घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी बिल्डिंग आहे ही ग्राउंड प्लस 21 माळ्याची आहे। आपला फ्लॅट मिडल फ्लोअरला आहे आणि खरं एका फ्लोअरवरती बघितलं तर 2च फ्लॅट असतील, पण लिफ्ट पण बघितलं तर 2च लिफ्ट, एक लिफ्ट आणि 2 लिफ्ट, अशा टोटल 2 लिफ्ट आणि 2 फ्लॅट, म्हणजे अशा पद्धतीचं खरं हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर नक्की असणार आहे। राहिला प्रश्न हे मालक आहे, ह्या मालकाने जर बघितलं तुम्ही सेफ्टी डोर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं केलेला आहे। अधिक तुम्ही जर बघितलं तसं मस्त चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन पण या घराच्या बाहेर त्यांनी केलेलं आहे। घराच्या आतमध्ये जर आपण एंट्री केली तर अशी एवढी मोठी जागा तुम्हाला इमिडिएटली मिळते आणि जर आता मी दरवाजा बंद करतो तर तुम्ही बघू तर एवढी मोठी जागा तुम्हाला परत इथे इमिडिएटली उपलब्ध आहे। ह्याच्यामध्ये जे घेऊन जाता येणाऱ्यासारखं निघणारं जे फर्निचर आहे ते फर्निचर ते सगळं घेऊन जातील, पण बाकी जे फर्निचर तुम्हाला दिसतंय की बाबा फिक्स जे काय आहे ते फिक्स आपल्याला बाकी तसंच मिळणार आहे। ह्याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर 10,000 रुपये खरं या फ्लॅटचा मेंटेनन्स पण असणार आहे। जर तुम्ही बघितलं कार पार्किंग तर कार पार्किंग आपल्याला एक कव्हर्ड कार पार्किंग पण इथून मिळेल। जे मंडळी मुलुंड लोकेशनला मुलुंड स्टेशनपासून जवळ घर बघतायत किंवा जर तुम्ही मुंबई नाशिक रोडपासून जवळ घर बघताय तर मुलुंड नाशिक रोड 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि अधिक हे तुमचं मुलुंड स्टेशन आहे हे पण तुमचं फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। घराच्या आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या साईडला इमिडिएटली जर तुम्ही बघितलं तर टी व्ही युनिट सेट केलेलं आहे। टी व्ही युनिट आणि सोफ्यामधलं जर अंतर बघितलं तर हेही बघितलं तर खूप मोठं अंतर आहे, म्हणजे जेवढं नक्कीच अंतर असायला हवं तेवढं मोठं अंतर नक्की आहे। आणि जर तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री केलं तर वरती फॉल सिलिंगचं काम जर बघितलं तर फॉल सिलिंगचं काम पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की केलेलं आहे घरामध्ये। तशी बघितलं तर मला असं वाटतं साफसफाईची एक गरज आहे। बाकी जर तुम्हाला नवीन पेंटिंगसुद्धा तशी गरज नाही आहे, पण नवं घर घेतलं आहे म्हणून जर तुम्हाला पेंटिंग करायला ठरवलं तर तुम्ही पेंटिंगही करू शकता। आता नंतर घराच्या आपण पूर्व दिशेला आलेलो आहोत आणि पूर्व दिशेला जर तुम्ही बघितलं तर असं मस्त चांगल्या पद्धतीची ग्रिल लावून एवढी मोठी अशी चांगली बाल्कनी दिलेली आहे, जिथे त्यांनी चोपाळा पण टांगलेला आहे। अधिक इकडे जर बघितलं त्यांनी, आता हे सध्या आंब्याचं झाड आहे, पण खूप म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की इकडे जर तुम्ही बघितलं जागा खूप मोठी आहे आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर हा तुमच्या समोर असणारा रोड मिळतो। आकृती एन्क्लेव्ह नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे त्याला लागून असणारं खरं हे कॉम्प्लेक्स असणार तुम्हाला, हे जी बिल्डिंग आहे हे मिळणार आहे। इथे तर सर बघितलं तर हवा खूप आहे ह्या फ्लॅटमध्ये, कारण आता बघा मी तिकडली खिडकी ओपन केली तर तिकडल्या खिडकीतनं जरी तुम्ही बघितलं हॉलमध्ये तर तो पडदा आत्ताही तुमचा बिना फॅनचा हलतोय, एवढी मोठी खरं इथे हवा ह्या फ्लॅटमध्ये। कारण ही जी खिडकी ही पश्चिम दिशेला आहे आणि पश्चिम दिशेला खिडकी असून इकडे सध्या हे डायनिंगचा प्रबंध आहे। नंतर इकडे आला तर इथं पण परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मग मोठी अशी बाल्कनी आहे। म्हणजे यांनी बघा आता इथे त्यांनी एक कूलर लावून ठेवलेलं आहे, हवा मात्र फ्लो खूप येतं। पुढं लोढाचं काम चाललंय त्याच्या इथे तरी समोर जर बघितली तर मात्र बिल्डिंग काहीच नाही, त्याच्यामुळे ह्या फ्लॅटमध्ये मात्र हवा खूप आहे। आणि याची जर बाल्कनी बघितलं तर हे बाल्कनी तुम्हाला इथून जर बघितली तर अगदी इथपर्यंत आहे। ही तसं त्यांनी वॉशिंग मशीनसाठी इथं सुविधा केलेली आहे। हे सगळे त्यांनी असे पडदे वगैरे पण लावून घेतलेले आहेत, पण हे वरती जर केलं तर अजून तुम्हाला घरामध्ये उजेड बाकी नक्की जाणवणार। तर वॉशिंग मशीनचं सेट त्यांनी ह्या पद्धतीनं इकडं लावलेलं असणार तुमचे कपडे सुकवण्यासाठी। हवा घरामध्ये बघा खूप हवा आहे। तर त्याच्यानंतर जर तुम्ही हॉलमधनं ह्या साईडला जर आपण आलो तर इथं पण त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन बनवलेलं असणार आहे। किचनचं त्यांची सिस्टम जी आहे त्याली ओपन किचन सिस्टम बनवलेली आहे। गॅसची पाईपलाईन तुम्हाला आलेली आहे, गॅस वगैरे हे सगळं आलेलं आहे। वरती स्टोरेज किंवा वरती परत फॉल सिलिंगचं वगैरे पण ह्या किचनमध्ये पण त्यांनी चांगल्या पद्धतीचं खरं काम करून ठेवलेलं असणार। जे मंडळी मुलुंड लोकेशनला हवेशीर घर बघतायत, बाल्कनीचं घर बघतायत, त्या लोकांसाठी हे घर नक्की चांगलं असू शकतं।
आणि जर तुम्ही बघितलं तर पुढे आल्यानंतर हा खूप मोठा असा पॅसेज आहे, जे तुमचे बेडरूम्स किंवा बाकी हे सगळे सेक्शन आहे याच्यामध्ये जर तुम्ही जागा बघितली तर ही खूप मोठी जागा परत तुम्हाला इथं बाकी नक्की मिळते. नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट सुंदर आणि चांगलं मोठं तुम्हाला इकडे हे मिळणार आहे. आणि जर समजा आपण इकडनं ही खिडकी ओपन केली तर इथं परत खूप मोठी जागा आहे, जिथे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन ठेवू शकता. आधी यांनी सध्या तर इन्व्हर्टर वगैरे सगळं बॅटऱ्या वगैरे म्हणजे खूप मोठी जागा ही तुम्हाला इथे नक्की मिळते. अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेटच्या शेजारी. इकडनं पण हवा खूप येते, कारण परत सांगतो ही पश्चिम दिशेला खिडकी असल्यामुळं इथं पण चांगली व्यवस्थित हवा तुम्हाला जाणवते. पुढे आल्यानंतर हा असा मोठा पॅच तुम्हाला मिळतो. नंतर इमिडिएटली आपण जर इकडे टर्न केला तर इथं तुमचं हे कॉमन बेडरूम असणार आहे. कॉमन बेडरूमला जरी आपण आलो तर इथे बघा मस्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला स्टोरेज 1 2 असं स्टोरेज आहे. इकडे AC, इकडे हे दरवाजा तुमचं सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये इकडे येणार आहे. इथं त्यांनी भगवंताचं मंदिर वगैरे सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. पाठीमागं त्यांचं स्वतःचं आपलं दुसरं आहे. हे इथं तुम्ही बेड वगैरे पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं लावू शकता. हे शिलाई मशीन वगैरे त्यांनी ठेवले, म्हणजे जागा थोडक्यात मला हे म्हणायचं याच्यात जागा चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे. इकडे त्यांनी परत ह्या पॅसेजमध्ये एक बुक लायब्ररी वगैरे करून ठेवलेला आहे. पुढे आल्यानंतर मात्र इथं परत एक भगवंताची मूर्ती यांनी डेकोरेशन म्हणून इथं लावलेली असणार आहे. ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण खूप हवा आहे, ह्या बेडरूमला पण खूप हवा आहे. इकडे जर आपण आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली बघा एवढं मोठं स्टोरेज ह्या साईडला मिळतं. हे स्टोरेज जर ओपन केलं तर इथं यांनी असं मस्तपैकी लपून ठेवलेलं एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं तुम्हाला ह्या साईडला पण नक्की मिळतं. याच्यात पण त्यांनी वरती सगळे कामं वगैरे सगळे चांगले करून घेतलेले असणार आहेत. अधिक ह्या इकडे जरी आपण आलो तर इथं सध्या त्यांचं सिलेंडरच्या टाक्या गॅसच्या हे किंवा ACचं हे सगळं त्यांनी ह्या साईडला त्यांना ते कव्हर करायला मिळेल. एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे ह्या वॉशरूम बाथरूम टॉयलेटला पण मिळते. नंतर जर आपण वॉशरूम बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर हे क्लोज केलं तर हे तुम्हाला जस्ट लाईक तो म्हणजे वाट जाणवत पण नाही, इथं वॉशरूम असू शकतं. इथं परत एक कपाट बनवलेलं आहे, जे कपाट खरोखर खूप मोठं नक्की असणार आहे. कारण इथे पण जर तुम्ही बघितलं तर वरती फॉल सेलिंग करून सुद्धा जर तुम्ही बेड बघितला तर हा बेड लागलेला आहे. इकडच्या साईडला तुम्हाला जागा उपलब्ध आहे, ह्या साईडला 4-5 फूट जागा उपलब्ध आहे. अधिक जर तुम्ही इकडले ह्या साईडला जरी आला तर इथं पण खूप मोठी अशी सिटिंग अरेंजमेंट यांनी चांगल्या पद्धतीची केलेली आहे. जर तुम्ही इकडनं बघितलं तर बघा हे पडदे वगैरे इतके हलतात, म्हणजे थोडक्यात ह्या घरामध्ये खूप हवा आहे. इकडनं पण तुम्हाला असं मोकळं ढाकलं नक्की सुव्यवस्थित आणि चांगलं इकडे तुम्हाला जाणवतं. इथं तुम्ही बसायला पण चांगली जागा उपलब्ध आहे. बेडरूमची साईज बाकी खूप मोठी नक्की असणार आहे. जे मंडळी असं मोठं बेडरूम बघतात, मोठं परिवार आहे किंवा ह्या लोकेशनला ज्यांना राहायचं मला वाटतं त्यांच्यासाठी हा एक पर्याय चांगला असू शकतो. हा बेड पण त्यांचा तसं बघितलं तर फिक्स असणार आहे. आणि नंतर जर आपण ह्या बेडच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथं पण एक खूप मोठं बेडरूम आहे. याच्यात जरी तुम्ही आलं तर बघितला तर इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं खिडकी एक उपलब्ध आहे. अधिक इकडे जर बघितलं ते कपाट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं इकडं पण लावलेलं असणार आहे. आता नंतर ह्या साईडला पण एक बाल्कनी आहे. आता ह्या बाल्कनीमध्ये यांचं स्टोरेज आहे. 2 कपाटं ठेवून पण एवढी मोठी जागा परत तुम्हाला ह्या 2 कपाटाच्या मध्ये एवढी मोठी जागा परत. आणि इकडनं परत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पश्चिम दिशेला खिडकी असल्या कारणानं हवेचा फ्लो बाकी ह्या घरामध्ये खूप चांगला आहे. तुम्हाला पडदे तुम्ही बघू शकता किती पडदे हलत आहेत. आणि जर बेडरूम बघितलं तर इकडनं पण 2-3 फूट जागा आहे, इकडे 4-5 फूट जागा तुम्हाला उपलब्ध आहे. ह्या साईडला जरी आला तर 5-6 फूट जागा परत उपलब्ध मिळणार आहे. याच्यात पण डेकोरेशन वगैरे चांगल्या पद्धतीचं खरं वरती करून घेतलेलं मिळणार आहे. हा पण बेड तसं बघितलं तर फिक्स आहे. इकडे आला तर परत एक मोठं वॉशरूम बाथरूम टॉयलेट आणि असं मस्तपैकी मोठं तुम्हाला इकडनं पण नक्की मिळतं. तशी जर बिल्डिंग म्हणजे तर 15 ते 16 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं जर समजा आपलं ठरलं की बाबा आपल्याला घ्यायचं आहे तर कोणत्याही बँकेकडनं तुम्हाला लोन वगैरे सगळं पास होईल. कारण बिल्डिंगला OC CC सोसायटी या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या तुम्हाला मिळणार आहेत. हा जो फ्लॅट आहे आता हा फ्लॅट ह्या मालकाने खरं विकण्याचं ठरवलेलं आहे. तर त्यांनी आपल्याला सांगताना सांगितले की साबळेजी याची किंमत 3,40,00,000 रुपये तुम्ही ठेवा. 3,40,00,000मध्ये ह्या फ्लॅटची किंमत नक्की कमी होणार आहे. पण आता तुम्हाला त्या पद्धतीची ऑफर देऊन दिल्यानंतर बघितल्या आवडल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी नक्की होऊ शकतात. अशाच पद्धतीचे आम्ही नवे जुने घरं दाखवतो आहे. आता हेही आमच्या सबस्क्रायबर्सपैकी एक माता जे आहेत त्यांचं खरं हे घर होतं. तर त्यांनी बोलले साबळेजी आमचं पण घर आम्हाला हे मुलुंडचं सेल करायचं आहे, कृपया करून तुम्ही येऊन तेवढा व्हिडिओ काढा. आणि त्याच्यासाठी आपण परत इथं मुलुंड मार्केटला आलेलो आहोत. जे मंडळी अशा पद्धतीचं घर कोणी बघत असतील तर हक्कानं फोन करा. आणि असं काय गरजेचं नाही की फ्लॅट घ्यायचा म्हणूनच फोन केला पाहिजे.
तुम्हाला अजून काय चौकशा जरी करायच्या असतील तर मला फोन करत राहावा, मी तुम्हाला माहिती देत राहीन. त्याचे काय माहितीचे तर काय पैसे लागत नाहीत ना, माहिती माझ्याकडनं घेत राहावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बी मला नीटनेटका सगळ्या गोष्टींचा अंदाज तरी देता येत राहील. आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे की मला काम करू द्या, मला काम करण्याची प्रचंड इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे. आणि काम करून मी हे म्हणत कधीच नाही ना की घर पण माझ्याकडेच घ्यायला या. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही बघत राहा, जास्तीत जास्त लोकांनी बघा, तुम्हाला अंदाज तर ॲटलिस्ट माझ्या सांगण्यातनं बोलण्यातनं थोडाफार येत जाईल. हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.